नायगाव पूर्व येथील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे। नायगाव स्टेशन पासून बंद असलेली वसई विरार महापालिकेची अंतर्गत परिवहन बस सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात पवित्र धाम ते नायगाव स्टेशन या मार्गावर बस सेवा सुरू झाली असून या निर्णयामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि किफायतशीर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे। नागरिकांची दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पूर्ण झाली असून उर्वरित प्रस्तावित बस मार्गही लवकरच सुरू होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। ना यासाठी बससाठी आंदोलनाचा फक्त इशारा देणार होतो, दिला नव्हता मी, पण आपले लोकनेते हितेंद्रजी ठाकूर तसेच आपले नगरसेवक कन्या बेटादा भोईर त्यांनी मला सांगितलं की या बस आपल्या पहिल्यापासून चालूच होत्या, रस्ता खराब असल्यामुळे ह्या बस बंद महापालिकेच्या वती करण्यात आल्या होत्या, कारण की सारख्या बस बंद पडायच्या। संपूर्ण रस्ता आपला टिवरी फाटा ते बोयदापाड्यापर्यंत संपूर्ण रस्ता खराब होता, म्हणून बसवाले सेवा द्यायला कधी बस इकडे बंद कधी तिकडे बंद, म्हणून त्या बस त्या परिवहनाकडून बंदच करण्यात आल्या होत्या। पण आता रस्ता पूर्ववत चांगला झालेला आहे। आता या बस आजपासून परत नागरिकांच्या सेवेत आलेत। आजपासून ही पहिली बस चालू केली परिवहन सेवेने आणि याच्यानंतर 3 बस अजून आपल्या येत आहेत। एक अंतर्गत फिरणार, एक नायगाव स्टेशन ते पवित्र धाम आणि नायगाव स्टेशन ते बोयदापाडा। आज मला आनंद आहे की इकडे म्हणजे पब्लिक खूप वाढलेला आहे आणि बस सेवा आणि सेवेमध्ये म्हणजे आणि आम्हाला निवडून द्यायचा आनंद काय की आपण सेवेसाठी संपूर्ण परिपूर्ण होतात लोकांसाठी।